महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेता स्वामीचा नाच हो यशडरे पुता मी तुपनानो रे सुखाक्षय घे रे सुख ब्रह्मानंदी हो य गगनी आनंदन माये प्रसाद घेताच स्वामीचा नाच भोय षडरे पुता लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू तुकवा प्रसाद घेताच स्वामीचा नाश भोय षडरे पुता शिवारा त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः अमृतार्थं प्रपन्नानां यास विद्या प्रदायिनी अहर्निशमहं वन्दे तामीशान् मनोरमा हर शंभो महादेव विरूपाक्ष त्रिलोचना दया सिंधो दीनबन्धो रक्ष रक्ष महेश्वरः मनोजव समारत तुल्य वेगम जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंचानन तनद्भुतान् पंचाक्षरमनुपमानं पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुम् जय जयाज सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आदे नमो श्री गुरु राया सद्गुरु शिवलिंग शिवाचार्या नमन माझे तुमची पाया मती द्यावी निरूपणी शिवारा या पवित्र क्षेत्री या पवित्र अशा पिंगळी ग्रामामध्ये पवित्र अशा ऐतिहासिक स्वरूपाच्या शिवालयाच्या प्रांगणात या शिवक्षेत्री प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह याही वर्षी भक्ती वैभवात संपन्न झाला। सप्ताह संपला, आता काय शिल्लक राहिलं? जे शिल्लक राहतं त्याला विशेष महत्व असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। शेष घेऊन जाईल, आता शेष शिल्लक फक्त प्रसाद आहे आणि तोही आपल्याला आता स्वीकारायचा आहे। पण आध्यात्मिक क्षेत्र असं आहे,
इथे पावित्र्याला अत्यंत महत्व आहे, अत्यंत. मी सरळ सरळ विषयाला स्पर्श करतो, वेळ कमी आहे. शिवहार शिवहार. हो, सरळ सरळ मी विषयाला स्पर्श करतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पावित्र्याला, निर्मलतेला अतिशय महत्व आहे. मग ज्या पात्रामध्ये प्रसाद साठवायचा आहे ते पात्र निर्मल झालं पाहिजे, निर्मल, स्वच्छ झालं पाहिजे. स्वच्छ कसं स्वच्छ? परमात्म्याला अपेक्षित असलेलं स्वच्छ, शुद्ध, स्फटिक संकाशं, शुद्ध स्फटिक. त्या स्फटिकाच्या मण्यासारखं त्याच्याकडे, त्याच्यात पाहिलं तर आपला चेहरा दिसतोय. ज्या पात्रामध्ये प्रसाद साठवायचा आहे ते पात्र अगदी पवित्र, शुद्ध झालं पाहिजे, निर्मल झालं पाहिजे. तर त्याचा परिणाम आमच्या प्रकृतीवर होणार आहे, अन्यथा परिणाम होणार नाही. आणि परिणामाला विशेष महत्व आहे. कशाला महत्व आहे? परिणामाला विशेष महत्व आहे. डॉक्टरने 1000 रुपयाच्या गोळ्या दिल्या, खाल्ल्याच नाही, परिणाम जाणवेल का? नाही. किंवा खाल्ल्या टाइम चुकून खाल्ल्या वगैरे. आता मला प्रसाद घ्यायचा आहे, ज्या पात्रामध्ये प्रसाद साठवायचा आहे ते पात्र मात्र लक्ष्मण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एवढं मलिन आहे, एवढं मलिन झालेलं आहे, एवढं घाण आहे, घाण. मग लक्ष्मण महाराज म्हणतात मी तुम्हाला प्रसाद असा सहज नाही देणार. त्या परमार्थासाठी तुम्हाला, त्या प्रसादासाठी तुमचं पात्र अगोदर स्वच्छ करणार. कारण परमार्थामध्ये पात्र अपात्रतेचा विचार अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही आलात, झोपेतून उठले की सरळ इकडे आलात का स्नान करून आलात? नुसतं स्नान केलं का त्याच्यापूर्वी दंतधवन केलं? सगळ्या क्रिया करून आलात, सगळ्या. प्रपंचातही स्वच्छता, निर्मलता अतिशय महत्वाची आहे आणि परमार्थातही स्वच्छता, निर्मलता अतिशय महत्वाची आहे. म्हणून वीरशैव परंपरेच्या आचार्यांनी मलत्रयावच्छिन्न जीवाला मलमुक्त केलं. मला तीन अवस्थेत घेऊन गेले का? भगवंताचं नाव निर्मल आहे आणि ते निर्मल नाव हृदयात साठायचं असेल तर ते हृदय सुद्धा निर्मल असलं पाहिजे. निर्मलम शिवनामानं तम वंदे चिन्महादधीं. निर्मलम, निर्मलता, पवित्रता, शुद्धता अतिशय महत्वाची. पात्र अपात्रतेचा विचार परमार्थात महत्वाचा आहे. पात्र स्वच्छ असेल तर लक्ष्मण महाराजांनी जे पुढचे परिणाम सांगितले ना, त्या परिणामाची अनुभूती येईल आणि परिणतीची प्राप्ती होईल. ते समीकरण पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही. शिवार म्हणून लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी पहा. ज्या
शरीरामध्ये ज्या पात्रामध्ये प्रसाद साठवायचा आहे त्या पात्राचा विचार केला, जो प्रसाद दिला जाणार आहे त्या प्रसादाचा विचार केला, आणि परत प्रसाद देणारा कोण आहे, देणारा कोण आहे याचाही विचार केला प्रामुख्याने. देणारा कोण आहे? सगळ्या गोष्टी देणाऱ्यावर अवलंबून आहेत. सगळ्या गोष्टी देणाऱ्यावर अवलंबून आहेत. देणारा कोण आहे? आता तुम्ही कोणता प्रसाद घेणार आहात? नुसता प्रसाद नाही, गुरुप्रसाद घेणार आहात. बाकीचे प्रसाद वेगळे आणि गुरुप्रसाद वेगळा. गुरुप्रसादामध्ये व्यापक अर्थ दडलेला आहे. गुरुप्रसादामध्ये साहित्याच्या भाषेत बोलायचं झालं तर श्लेषार्थ दडलेला आहे. गुरुप्रसादात श्लेषार्थ दडलेला आहे. आणि हा मिळणारा गुरुचा प्रसाद जो आहे ना, जगातला परोपकारी महात्मा जर कोण असेल तर तो गुरु आहे. अर्जुनाच्या पुढे भगवान श्रीकृष्ण देव म्हणून नाही तर गुरु म्हणून आहे. एवढा मोठा परोपकार केला, एवढा मोठा परोपकार केला. गीतेसारखा व्यापक विचाराचा ज्ञानप्रधान असा ग्रंथ अर्जुनाला सांगितला. अगस्त्य महर्षी पुढे बसलेले आहेत. रेणुकाचार्य उपदेश करतात. रेणुकाचार्य गुरुच्या रूपात आहेत, अगस्त्य महर्षी शिष्याच्या रूपात. आणि आचमनात समुद्र पिणारा, त्याची उंची पहा. अगस्त्य महर्षीची उंची, तिथे विचाराची उंची आहे, तपश्चर्येची उंची आहे, साधनेची उंची आहे. सगळ्याच गोष्टी अति उच्च कोटीच्या आहेत. त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी अति उच्च कोटीच्या आहेत. आपला विचार केला, महाराज 2 घंटे कीर्तन करतो, कीर्तन संपलं की खिशात हात घालतो, मधून तोटा काढतो, तुम्हाला म्हणतो चुना आहे का? चुना आहे का? चुना आणा म्हणले, तुमचा चुना माझा तंबाखू. आमच्याकडे असलेलं ज्ञान उच्च कोटीचं नाही, अति उच्च कोटीचं ज्ञान की ज्या ज्ञानाने शिष्याची अवस्थाच बदलणार आहे, ज्या ज्ञानाने शिष्याची व्यवस्थाच बदलणार आहे, ज्या ज्ञानाने मोक्षाची वाट मोकळी होणार आहे, ज्या ज्ञानाने मुक्तीची प्राप्ती होणार आहे, ज्या ज्ञानाने अज्ञान निवृत्त होणार आहे. अरे काय किती कोटी कराव्या? ते ज्ञान ऐकण्यासाठी अगस्त्य महर्षी रेणुकाचार्याच्या पुढे पद्मासनात बसले. कोणत्या आसनात बसले? आसनाला लय महत्व आहे. आता कीर्तनात आसनाचा विचार सांगू नये, कारण ज्याला बसता येत नाही त्याने खुर्चीवर बसलं तरी चालतं, काही अडचण नाही. कारण आता या युगामध्ये आसनाचा विचारच करू नये. आसन, ध्यान, धारणा, समाधी वगैरे वगैरे हे अष्टांग आहेत ना, याचा विचारच करू नये. या कारण का एखाद्याला नाकारणं सुद्धा ते ठीक नाही, म्हणून मी पॅन्टवाले, जीन पॅन्टवाले सुद्धा माझ्या कीर्तनात चालतात. अरे आलं तर त्याला कळेल ना, त्याला इथं याच्या अगोदरच तुम्ही हाकलून द्यायला. वाईटाला वाईट म्हणण्यापेक्षा वाईटापुढे चांगल्याची स्तुती करावी, मग त्या वाईट लोकाला, वाईटाला वाईटाचं वाईट पण कळेल. अरे का लक्षात? चांगल्या माणसाची स्तुती करा, त्याला असं वाटेल की आपणही चांगलं वागलं पाहिजे, उद्या लोक आपली स्तुती करतील.
सिद्धासनात बसले कोण? अगस्त्य महर्षी. आणि काय प्रार्थना करतात? अगस्त्य महर्षीने रेणुकाचार्यांची केलेली प्रार्थना. भद्रांकुराय भजताम भयंकराय मोहान्नकारवये कवये मनूनां कैवल्यकल्पतरवे गुरवे गुरूणां श्री रेणुकाय गणपाय नमोस्तु तुभ्यं. कैवल्यकल्पतरवे गुरवे गुरूणां. काय विशेषण ठेवली पहा. आपण कोण आहात? गुरवे, गुरूंचे गुरु आहात. कल्पतरवे, कल्पतरू आहात. कल्पतरू आहात, कामधेनू आहात, अशी स्तुती केली महाराज. आणि सगळ्यात लोकांना स्तुती आवडती बरं का. देवापासून, वरच्या लोकांपासून खालच्या लोकांपर्यंत. दारू पिणाऱ्याला कधीच म्हणायचं नाही तुला घाण वास येतो, काय सुगंध येत होता म्हणायचं. आपण माझ्या शेजारी बसला, काय सुगंध येत होता, काय. शिवार शिवार बाळ शिष्यानी गुरुला आपली अडचण अगोदर सांगावी. प्रामाणिकपणा म्हणतात त्याला. आपल्या काय अडचणी आहेत? प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा. अगस्त्य महर्षीने सांगितलं अडचण. काय सांगितली? नानागम श्रवणवर्तितं संशयं मां. अनेक प्रकारच्या शास्त्राचं, पुराणाचं, आगमाचं, निगमाचं चिंतन करून 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 माझ्या बुद्धीमध्ये काहूर निर्माण झाला. आणि मी या अवस्थेला आलो की हे सगळं आहे, याच्यात सत्य काय? एक वेगळं सांगतात, सांख्यकार वेगळं सांगतात, पतंजलीचं योगदर्शन वेगळं सांगतं. एक शास्त्र एकाला मिळत नाही. न मिळती शास्त्रे एका माझी. भिन्न भिन्न अर्थ देखला, भिन्न भिन्न अर्थ देखला, भिन्न भिन्न अर्थ देखला, भिन्न भिन्न न मिळती शास्त्रे एका माझी एक, भिन्न भिन्न देख अर्थ ज्याचे. एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राशी नाही मिळत. आणि वाचून 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 सत्य काय, नित्य काय, परिपूर्ण काय, माझी वृत्ती गोंधळून गेलेली आहे. वर्तितम संशयम. आता मला संशय निर्माण झाला. कोण म्हणतात? अगस्त्य महर्षी म्हणतात. एवढा मोठा महात्मा, आपली काय कथा. मग रेणुकाचार्यांकडे विनंती केली. आज मी धन्य झालो म्हटले. धन्योहम धन्योहम कृतार्थोहम 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 महेश्वरा. आपल्या चरणारविंदाचं मला दर्शन झालं, मी कृतार्थ झालो. लोपा मुद्रेसह अगस्त्य महर्षींनी रेणुकाचार्यांचं दर्शन घेतलं आणि विचारायला सुरुवात केली. अगस्त्य महर्षी विचारतात, रेणुकाचार्य सांगतात. तो सिद्ध
सिद्धांत शिखामणी अर्जुन विचारतो, भगवान श्रीकृष्ण सांगतात ती गीता, तिचं भावार्थ दीपिकेत रूपांतर केलं आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या पुढे तो सिद्धांत शिखामणी अगस्त्य महर्षीला सांगितलेला त्याचंच अनुकरण केलं, त्या सिद्धांताचं अनुकरण मन्मथ माऊलींनी केलं आणि परमरहस्य लिहिला. त्या परमरहस्याच्या माध्यमातून जीवनाचं रहस्य प्रकट केलं. नुसतं रहस्य नाही, गूढ रहस्य प्रकट केलं आणि ते गूढ रहस्य प्रकट करत असताना अत्यंत गूढ असलेल्या चैतन्याची ओळख करून दिली. तो परमरहस्य म्हणून महाराज म्हणतात तो ग्रंथराज आहे. परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर, ग्रंथाचे राजे, हेड ऑफ द डिपार्टमेंट, राजे पुन्हा थोर विशेषणार्थाने हा ग्रंथराज आपल्या पुढे ठेवला माऊलींनी. अरे काय दिव्य ज्ञान आहे, काय तेजोमय ज्ञान आहे. आम्हाला मुळात आमची अडचण अशी, आमच्या शरीरातलं अज्ञान वाढल्यामुळे आम्हाला ज्ञान नाही आवडत. आता बहुतेक ज्ञान सांगणारे महाराज तुमच्या डोक्यातच नाही. ज्ञान सांगणारे, तत्वज्ञान सांगणारे महाराज डोक्यात नाही. पाठ करून आलेले माणसं तुम्हाला पाहिजे. आता त्या पाठ करून येणाऱ्यांनी वाट लावली, तुमची नाही संप्रदायाची लावली. काय घेऊन बसला, 4 गाणे पाठ करायचे, बाकी काही नाही जमलं. ती आसनाचं तरी पावित्र्य ठेवा. इथे संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त कुठल्याच काव्याचा उच्चार होऊ नये. इथे फक्त अभंग गायला जावा. काय टला लावता, काय पला लावता. महाराज म्हणतात अरे संप्रदायाशी बेईमानी करू नका. काय नेनो त्यांची गती पुढे हो, वाटत विस्मय मना माझी, वाटत विस्मय मना माझी, वाटत विस्मय मना माझी, काय नेनो त्यांची पुढे होया, काय नेनो त्यांची पुढे होया, काय नेनो त्यांची पुढे होया, परिपूर्ण काय, ज्ञान काय, अज्ञान काय. झिजले लोक महाराज तेव्हा संप्रदाय उभा आहे. दगड खाल्ले. मन्मथ स्वामी झोपड्यात अध्ययन करत होते.
ज्या झोपडीत बसून अध्ययन करत होते त्या झोपड्यांना जाग लागली लोकांनी. महाराज म्हणाले, अरे जळालेला काय जाळता तुम्ही? काय ज्ञानाग्नीने आम्ही जळायलो स्थूळ, काय करील काळ अग्निरूप. ज्या ज्या काळी संत अवतरले त्याच प्रमाणात हे असे धर्म मार्तंडी उदयाला आले. तो सिद्धांतच आहे महाराज. पापी लोक आहेत म्हणून पुण्यमानाला किंमत, खोटे बोलणारे आहेत म्हणून खऱ्याला किंमत, चोऱ्या करणारे आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे, आपसूर गाणारे आहेत म्हणून गायकाला किंमत आहे. शिवार छान बसा माय, इकडे लक्ष द्या. इथं काय मध्ये जाहिरात वगैरे येत नसती बर का. तुम्ही एखादं सिरियल बघत असलात स्वयंपाक करत करत, एकीच्या नोट्यावर खिडकीत मोबाईल असतो, ते बघत बघत कार्यक्रम चालू असतो, मध्ये जाहिरात येते. तसं इथं काही जाहिरात नाही, काय नाही. सरळ इकडे लक्ष द्या. अशी समाधी लागली पाहिजे. अशी मीराबाई काय म्हणते, ऐशी लागी लगन. स्वर बंद करूच नका बाबा, मला ऐकवायला पाहिजे. ती काय म्हणते, ऐशी लागी लगन, लागी लगन. असं ध्यान लागलं पाहिजे, असं ध्यान. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे श्रोता वक्ता निमाला निमाली बुद्धी मन हो येऊन मन. हनुमत माऊलीला अपेक्षित असलेली ही समाधी आहे. श्रोता आणि वक्ता एका लयीत आला पाहिजे, एका लयीत. श्रोता वक्ता निमाला निमाली बुद्धी मन हो येऊन मन. हा पारमार्थिक सिद्धांत आहे हो. पण असं लक्ष लागलं पाहिजे. थोडं लक्षपूर्वक घरून निघताना विचार करायचा की आपल्याला कीर्तन ऐकायचं आज महाराजाचा. घरून विचार करून यायचं. कीर्तनात विक्षेप केल्यावर काय होतं, प्रमाण म्हणू का तुम्हाला वाईट वाटत म्हणून म्हणणार नाही. शिवार हे भरलेला प्रपंच बाजूला ठेवायचा, सगळं बाजूला ठेवायचं आणि कीर्तन ऐकायला यायचं. का ही मोक्षाची, मोक्ष प्राप्तीची साधना, ही उद्धाराची साधना, ही जीवन मुक्तीची साधना. कीर्तनात देव येत असतो, कोणाच्या रूपात येईल सांगता येणार. पण इथं आलेला प्रत्येक माणूस एकाच्या पाया पडतो. पाया इथं आलेली माणसं इथं आली माणसं की एकाच्या पाया पडतात, तिकडे गेली की तेच हातात घेतात. कुठलं कुठलं इथं आले की माणसं एकमेकाच्या पाया पडतात. या संत वाङ्मयाचं गमक आहे, इथली नम्रता आहे.